2025 हे वर्ष संपलेलं आहे आणि आता उद्यापासून 2026 हे वर्ष चालू होत आहे. 2025 मध्ये जे लोक माझे होते ते माझेच राहून गेले आणि जे वाईट होते ते मात्र अनुभव देऊन गेले. मी नसताना सुद्धा 4 लोकांमध्ये या लोकांनी मला कायमचं चर्चेमध्ये आणि प्रचारामध्ये ठेवलेलं आहे. या लोकांनी कित्येक वेळा माझं खच्चीकरण केलं, मला बदनाम केलं, माझं हरासमेंट केलं, तरीही सुद्धा मी वाकले नाही ना, कधी झुकले नाही. जे माझ्या लातूर शहरासाठी आणि लातूर शहरातल्या जनतेसाठीच नव्हे तर समस्त महाराष्ट्रातील ज्या जनतेवर अन्याय अत्याचार होत आहे त्यांच्यासाठी मी कायम लढत आहे आणि लढतच राहील. ज्या लोकांनी माझं खच्चीकरण केलं त्यांना मी हार्दिक 2026 वर्षाच्या शुभेच्छा देत आहे. कारण 25 मध्ये सुद्धा तुम्ही जे मला सपोर्ट केला माझं खच्चीकरण करून, त्याच्यामुळे मी हारले नाही. कारण सोनं जर तयार करायचं असेल तर त्या सोन्याला अगोदर भट्टीमध्येच तपावं लागतं, तर ते सोनं जळत नाही, तर ते तपून ते सोनं मजबूत होतं. जसं की कुंभार एखादं मडकं जर घडवत असेल तर त्या मडक्याला त्यानं थापीनं मारून ते मजबूर करत नाही, तर थापीनं मारून ते मडकं मजबूत होतं. माझं सुद्धा तसंच आहे. तुम्ही जे मला बोलत आहात, जे माझं खच्चीकरण करत आहात, मला मजबूर नाहीत करत तर मजबूत करत आहात. आणि 2026 वर्षामध्ये सुद्धा जे माझे शुभचिंतक आहेत ते असेच कायमस्वरूपी माझ्यासोबत राहावे आणि पुढे असेच 2 पाऊल मी चालत राहावे. जय हिंद, जय महाराष्ट्र.